आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असतानाच 67 जागांवर झालेल्या बिनविरोध निवडींनी नव्या वादाला तोंड फुटले आहे। भाजपच्या सर्वाधिक 45 उमेदवारांनी बिनविरोध बाजी मारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर शंका उपस्थित करत भाजपच्या रणनीतीवर सडकून टीका केली। तसेच भाजप सत्ता काळात दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांची टोळीच तयार झाल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं। यामुळे निवडणुकीपूर्वीच महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे। दुसरीकडे भाजपकडूनही अजित पवार यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय। शुक्रवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला। यावेळी अजित पवार यांनी भाजपच्या कारभारावर ताशेरे ओढले। माझ्यावर 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता, पण ज्यांनी आरोप केले त्यांच्या सोबत आज मी सरकारमध्ये काम करतो आहे। महापालिकेत आम्ही कामाची माणसे आहोत, मात्र भाजपमध्ये सध्या दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांची टोळी तयार झाली, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। त्यानंतर पुण्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार यांना इशारा दिला। अजित पवार खुद के गिरेबान में झांक के देखिए। ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या पक्षाबद्दल बोलत आहेत। आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे। आम्ही आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील, याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे। अनेक वर्ष तुम्ही इथे होता तेव्हा काम करायला हवं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व बरोबर नाही, एवढं त्यांनी सांगावं, असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।